विमान दिसलं की मला तो दिवस विमान कोसळलं तेव्हाच सगळं आठवतं. तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुझे मित्र काय म्हणाले? तो फेमस ते म्हणाले की तो फेमस झालाय. मी गच्चीवर होतो तेव्हा ते विमान खाली येताना दिसलं आणि मग अचानक आगीचा लोट उसळला. अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मेघानी नगर मधल्या आपल्या घराच्या गच्चीतूनच आर्यन असारीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. अपघाताला गेल्या वर्षभरात त्याचं आयुष्य कसं बदललं? सगळे म्हणाले तू चांगलं काम केलंस. लोकांनी तुझ्याकडे तो व्हिडिओ मागितला का? हो, सगळ्यांना माझ्याकडून तो व्हिडिओ हवा होता. अगदी माझे शिक्षकही म्हणाले तू चांगलं काम केलंस. मीडिया आणि इतरांना या व्हिडिओची मदत होईल. ते विमान इतक्या खालून उडत होतं म्हणून मी ते रेकॉर्ड करायचं ठरवलं. त्याने विमान पाहिलं आणि रेकॉर्डिंग सुरू केलं. काही क्षणातच ते कोसळलं. तो माझ्याकडे धावत येऊन म्हणाला, ताई आत्ताच एक विमान कोसळलंय. मी गच्चीत जाऊन पाहिलं तर त्या सगळ्या भागात धुराचे लोट होते. मग आम्ही याबद्दल आमच्या वडिलांना सांगितलं. बरोबर जवळपास प्रत्येक मीडियाने तुझा व्हिडिओ वापरला. तुझ्याकडे सर्वांच्या नजरा वळल्यावर कसं वाटलं? खरं सांगायचं तर मला नाही आवडलं. मीडियाचे लोक आमच्या घरी येत राहिले, अनेकदा जथ्याने. अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आर्यनला विमान व्हिडिओवाला मुलगा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या व्हिडिओच्या आधी त्याला कुणीही ओळखत नव्हतं. नंतर सगळे ओळखू लागले. अगदी त्याच्या शाळेनेही विमान कोसळतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणारा मुलगा एअरप्लेन बॉय म्हणून त्याची दखल घेतली. अचानक मिळणाऱ्या या प्रसिद्धीने आर्यन कासावीस होऊ लागला. त्याच्या कुटुंबाने मग त्याला गावी परत आणलं. आर्यनचा व्हिडिओ व्हायरल आपण पुन्हा काही रेकॉर्ड केलं तर मीडिया आपल्यावरती प्रश्नांचा बहिष्कार करेल अशी भीती त्याला वाटत होती. लोक त्याला सतत अनेक गोष्टी विचारत होते आणि त्यामुळे त्याची भीती वाढत होती. म्हणून मग मी त्याला गावी घेऊन आलो. त्याला म्हटलं काळजी करू नकोस, तू चांगलं काम केले. त्याच्या व्हिडिओमुळे सत्य समोर यायला मदत झाली. कॉम्प्युटर क्षेत्रात उच्च शिक्षण घेत परदेशात स्थायिक होण्याचं आर्यनचं स्वप्न आहे.